30 जूनपासून आपल्या तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे। आपल्या तालुक्यामध्ये एकूण 3,38,376 इतके मतदार असून जवळपास 333 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त केलेले आहेत। SIR म्हणजे 2002च्या मतदार यादीशी आत्ताची जी मतदार यादी आहे याची जुळवणी किंवा याची पडताळणी करणे। यामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये ज्या लोकांचं आज 2026च्या मतदार यादीमध्ये नाव आहे त्यांची मॅपिंग 2002च्या मतदार यादीशी आपण केलेली होती। अशी लोक ज्यांचं नाव आजच्या मतदार यादीमध्ये आहे आणि त्यांचं जर नाव 2002च्या मतदार यादीत असेल तर त्यांची सेल्फ मॅपिंग आपण केलेली होती। आणि जो मतदार 2002च्या मतदार यादीमध्ये त्याचं स्वतःचं नाव नाही आहे, मात्र त्याचे वडील, आजी, आजोबा यांच्या नावाशी जर त्यांचं त्या 2002च्या मतदार यादीमध्ये नाव असेल तर त्यांच्याशी आपण मॅपिंग केली होती। याला आपण प्रोजनी मॅपिंग असं म्हणतो। आत्ताचा जो आपला टप्पा चालू झालेला आहे 30 तारखेपासून, या अनुषंगाने आपण सर्व BLOंना प्रशिक्षण दिलेलं आहे, त्यांना सहाय्यकांची नियुक्ती केलेली आहे। आणि आत्ताचा जो टप्पा आहे यामध्ये प्रत्येक BLO प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जाऊन त्या ठिकाणी इन्युमरेशन फॉर्म म्हणजे गणना फॉर्म जो असेल, गणना नमुना फॉर्म असेल, ते फॉर्म त्या ठिकाणी 2 प्रतीमध्ये त्या ठिकाणी देत आहेत। पहिल्या प्रतीमध्ये BLO त्यांना एक माहिती लिहून देतील, त्यांचं 2002च्या मतदार यादीमध्ये जर नाव असेल त्यावेळेसच्या SIRमध्ये तर तशी माहिती एका फॉर्मवरती BLO त्या मतदारांची जी उपलब्ध आहे BLO यांच्याकडे ती लिहून त्या मतदार यांच्याकडे देतील। मतदारांनी ती जी माहिती आहे ती पडताळणी करायची आहे आणि आजच्या त्यांच्या नावामध्ये किंवा वडिलांचं रिलेशन टाईप चुकलेलं असेल, वय चुकलेलं असेल, नावामध्ये काही चुका झालेल्या असतील तर दुसरा जो फॉर्म असेल त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहून चांगली जी प्रत आहे ती BLO यांच्याकडे संबंधित मतदारांनी जमा करायची आहे। आता ही जी कार्यवाही आहे ती जवळपास आपल्याकडे 30 जून ते 29 जुलै 2026 या दरम्यान सदरचं इन्युमरेशन फॉर्म त्या मतदारांना देणं, मतदाराने ती व्यवस्थित असल्याची पाहणी करून आपली जी काही माहिती आहे योग्य माहिती त्या फॉर्ममध्ये भरून BLO यांच्याकडे सुपूर्द करणे, ही पूर्ण कारवाई आपल्याला 29 जुलै 2026 पर्यंत करायची आहे। असे फॉर्म आम्हाला परत BLO ॲपमधून डिजिटलाइज करायचे आहेत। आपल्याकडे मॅपिंगचं जेव्हा काम सुरू झालं होतं जवळपास 91.76% इतक्या लोकांची आपण मॅपिंग केली होती। जवळपास 27,883 मतदारांची मॅपिंग आपली होणं बाकी होतं। काही कारणांमुळे उपलब्ध न झाल्यामुळे 2002ची माहिती उपलब्ध नाही किंवा बाहेर गावी असतील किंवा त्यांना त्यांचं 2002च्या मतदार यादीतलं नाव वगैरे सापडलेलं नसेल, अशा मतदारांना सुद्धा आपण 100% इन्युमरेशन फॉर्मचं वाटप करणार आहोत। आणि त्याचबरोबर 2002च्या मतदार यादीतली माहिती आणि आत्ताच्या मतदार यादीतली माहिती याच्यामध्ये काही विसंगती जर असेल, म्हणजे 2002मध्ये वडिलांशी आपण मॅपिंग केली मात्र वडिलांच्या आणि मुलाच्या वयामधला फरक जर 15पेक्षा कमी दाखवत असेल किंवा आजी आजोबांशी मॅपिंग केलं त्यांच्या वयातला फरक 40पेक्षा कमी दाखवत असेल किंवा नावांमध्ये काही त्यांच्या आत्ताचं नाव आणि 2002मधलं नाव यांच्यामध्ये काही बदल असतील किंवा रिलेशन टाईप चुकलेलं असेल तर सदरची जी मतदाराची माहिती असेल ती ॲनोमलीमध्ये आलेली असेल, म्हणजे ती विसंगती त्या ठिकाणी दाखवली जाईल। अशा विसंगती दूर करण्याचं सुद्धा जे काही प्रशिक्षण आहे, सूचना आहेत आपण BLOंना दिलेलं आहे। आता मतदारांच्या अनुषंगाने मला फक्त इतकंच आव्हान आपल्या सर्वांना करायचं आहे, जेव्हा BLO आपल्या घरी येतील, सदरचा इन्युमरेशन फॉर्म आपल्याला देतील त्यावेळेस आपलं अद्ययावत फोटो त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे। आज रोजीचं जे आधार कार्ड त्या ठिकाणी ऐच्छिक आपल्याला केलेलं आहे त्याची माहिती आपल्याला द्यायची आहे। आपल्या आई वडिलांची मतदार यादीतली माहिती त्या ठिकाणी द्यायचं आहे, त्यांचं EPICचा नंबर द्यायचा आहे। आपली पती किंवा पत्नी यांचं मतदार यादीत नाव असेल तर त्यांची माहिती या ठिकाणी द्यायचं आहे। अशा पद्धतीने ही सर्व माहिती भरून घेऊन BLO या ठिकाणी आमच्याकडे सादर करणार आहेत। या ठिकाणी एक बाब नमूद करावीशी आहे, करणं आवश्यक आहे। काय जेवढे इन्युमरेशन फॉर्म आम्ही या ठिकाणी भरून देणार आहोत आणि भरून दिल्यानंतर जेवढे फॉर्म आम्हाला प्राप्त होतील तितक्याच मतदारांचं नाव प्रारूप मतदार यादी जी होणार आहे, ड्राफ्ट रोल जो तयार होणार आहे, जे 5 ऑगस्ट 2026ला प्रसिद्ध होईल, जी व्यक्ती
सदरचा फॉर्म भरून देणार नाही त्या व्यक्तीचं नाव, संबंधितांचं नाव ड्राफ्ट रोलमध्ये येणार नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनंती असणार आहे का प्रत्येकाने जबाबदारीने काळजीपूर्वक आपल्याला जे फॉर्म प्राप्त होतील ते घ्यायचं आहे आणि व्यवस्थित माहिती त्या ठिकाणी भरून आपल्याला द्यायची आहे. कुणाला फॉर्म भरण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर या ठिकाणी आम्ही हेल्प डेस्कसुद्धा केलेला आहे. त्या ठिकाणी आपण संपर्क करू शकता. गावातले आमचे जे ग्राम महसूल अधिकारी आहेत, मंडळ अधिकारी आहेत, यांना आपण संपर्क करू शकता. आणि कोणीही आपला पात्र मतदार यादीमध्ये नाव त्यांचं येणार नाही किंवा तो वंचित राहील अशा पद्धतीने होणार नाही. या अनुषंगाने आपल्याला सर्वांना दक्षता घ्यायची आहे. त्या ठिकाणी BLOना संपूर्ण सहकार्य करून आपण सर्वांनी आपली जी सर्व माहिती आहे त्या ठिकाणी द्यावी. ज्या व्यक्तींचे इन्युमरेशन फॉर्म येणार नाही त्यांचं नाव मतदार यादीत येणार नाही. मात्र जे अनमॅप मतदार आहेत किंवा ज्यांची विसंगती दूर होणार नाही, जे ॲनोमलीमध्ये राहणारे मतदार आहेत, त्यांनी फॉर्म भरून दिल्यानंतर सुद्धा त्यांना मतदान नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावरून आपण सुनावणीची संधी देणार आहोत. सुनावणी घेतल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून त्यांच्या दावे हरकती जी असतील त्यावरती आपण निर्णय घेणार आहोत. त्यामुळे माझी सर्व बार्शी तालुक्यातील नागरिकांना विनंती असणार आहे. अतिशय महत्त्वाचं हे काम असल्यामुळे आणि खूप मोठं काम असल्यामुळे आपण सुद्धा सर्व BLO यांना आवश्यक ते सहकार्य आपण त्या ठिकाणी करावं आणि आपलं पण मतदार यादीतलं जे नाव आहे ते योग्य वेळी समाविष्ट होईल आणि सगळी योग्य ती माहिती आपण दिली जाईल याची आपण सुद्धा दक्षता घ्यावी ही नम्र विनंती. शहरातील लोकांसाठी कशा पद्धतीने राहणार आहे? शहरांच्या नगरपालिकेमार्फत होणार नाही. या ठिकाणी मतदान नोंदणी अधिकारी म्हणून आपल्या जिल्ह्याचे जे RDC साहेब आहेत ते आहेत. त्यानंतर आपण अतिरिक्त AROंची पण नियुक्ती केलेली आहे. मी सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी म्हणून आहे. नगरपालिकेचे जे CO आहेत त्यांनाही आपण मतदान नोंदणी अधिकारी केलेला आहे. BDO मतदार नोंदणी अधिकारी आहेत. त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी मतदार नोंदणी अधिकारी आहेत. शहरामध्ये आपण बरेचसे शिक्षक, नगरपालिकेचा स्टाफ असेल, सर्व जवळपास 90 ते 91 BLO आपण त्या ठिकाणी नेमलेले आहेत आणि त्यांना सहाय्यकसुद्धा आपण त्या ठिकाणी देत आहोत. आणि त्याचबरोबर जे माहितीगार इसम आहेत शहरामधले, नगरपालिकेचे टॅक्स कलेक्टर असतील किंवा इतर जे काही त्यांच्या आशा वर्कर आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, ग्रामीण भागामध्ये पोलीस पाटील आहेत, आमचे ग्राम महसूल सेवक आहेत, सेतुचालक आहेत, यांचा सपोर्टसुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे. अशा पद्धतीने शहरामध्ये पण काही ठिकाणी आम्ही काल भेटी दिल्या. ज्या ज्या ठिकाणी वस्ती जास्त आहेत, एकाच कुटुंबातले नागरिक जास्त आहेत, अशा ठिकाणापासून सुरुवात करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आता सध्या इन्युमरेशन फॉर्म वाटप करण्याचं काम चालू आहे. BLO प्रत्येकाच्या घरी जाणार, समजा तिथं लॉक असेल तर त्यांनी मतदारांनी कुठे संपर्क? BLO 3 वेळेस त्या ठिकाणी मतदाराच्या घरी भेट देतील. एकदा भेट दिली, घर बंद आढळलं, दुसऱ्यांदा भेट दिली, घर बंद आढळलं, तसा पंचनामा करतील आणि त्यांचा जो घर बंद असेल त्या घरातल्या दारामध्ये असेल, फटीतून असेल, त्यांच्या घरामध्ये तो इन्युमरेशन फॉर्म त्या मतदारांच्या घरी BLO त्या ठिकाणी सोडतील. आणि ती मतदारांच्या नंतर जबाबदारी असणार आहे का आपलं वेळेमध्ये 29 तारखेच्या आत संबंधित मतदारापर्यंत तो जो फॉर्म आहे तो भरून देणे आवश्यक आहे. त्यामुळे BLOंचे पण नंबर आपण सार्वजनिक केले. त्या फॉर्मवरती त्यांचं नाव आणि नंबर आहे. त्यामुळे एकही मतदार असं वंचित राहणार नाही. जर कोणी परगावी असेल त्यांनी BLOंशी जरी संपर्क केला, आपले कुटुंबातले नातेवाईक असतील किंवा कुटुंबातला कोणीही व्यक्ती, एखाद्या कुटुंबातला व्यक्तीसुद्धा तो फॉर्म त्या ठिकाणी भरून देऊ शकेल. त्यामुळे कोणीही वंचित राहणार नाही. एकाच कुटुंबातले मतदाराचे काही प्रभाग वेगवेगळ्या प्रभागामध्ये त्यांची नावं असतील तर त्या एकत्र करण्यासाठी काय? यासाठी सुद्धा आता आपल्याकडे रॅशनलायझेशनची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. ज्या पार्ट यादीमध्ये जवळपास 1200 पेक्षा जास्त मतदारसंख्या आहेत अशा ठिकाणी मग काही मयत होतील, दुबार होतील, स्थानांतरित होतील असे मतदार वगळून आपण जर त्या ठिकाणी नवीन मतदान केंद्र जर निर्मिती करायची वेळ आली तर तसं करणार आहोत. आणि एकाच कुटुंबातले व्यक्ती वेगवेगळ्या पार्ट यादीमध्ये असतील तर तेही एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया आपण करतो. त्यामुळे मतदारांनी सुद्धा सांगावं लागेल का माझं नाव या ठिकाणी आहे, माझ्या कुटुंबातलं लोकांचं नाव या ठिकाणी आहे, त्यांचं फॉर्म 8 भरून सुद्धा आपण त्यांची एकाच मतदार यादीमध्ये नाव येईल याची दक्षता घेणार. तालुक्यातील अनेक मतदार बाहेरगावी आहेत, त्यांच्यासाठी काय असतं? आपल्याकडे ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुद्धा सुविधा, ऑनलाईन एन्युमरेशन फॉर्म भरण्याची सुविधासुद्धा आयोगाने त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे जे उपलब्ध नसतील अशा मतदारांना माझी विनंती असणार आहे, आपण आयोगाच्या वेबसाईटवरून ऑनलाईन एन्युमरेशन फॉर्मसुद्धा भरू शकतो.